खरं तर कैलास भाऊंसारखा एक व्यक्ती राजगुरुनगर शहराला आपल्याला लाभला, हे आपल्या राजगुरुनगर शहरासाठी खूप अभिमानाची बाब आहे. स्वतःचा वेळ व सगळ्या गोष्टी समाजासाठी अर्पण करणारी अशी लोक खूप बोटावर मोजणे इतकी दिसतात आपल्याला. आज या ठिकाणी माणुसकी जिवंत आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त सगळंच आमचं मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालं आहे. आपल्या शहरातील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कैलासभाऊ दुधाळे यांनी एक समाजामध्ये एक चांगलं आदर्श घडवण्याचं काम बऱ्याच वर्षापासून या राजगुरुनगर शहरात केलेलं आहे. त्यांच्या या कार्याला मी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने, माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्यात समाजाची चांगल्या पद्धतीने अशी सेवा घडत राहावं हीच त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. गोरगरिबांना कोण वाढ नसतो हे असं म्हणलं जातं, पण कैलास भाऊने खऱ्या अर्थानं गरिबांच्या डोक्यावरती सावली धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांच्या कार्यास माझ्या सर्व मित्रपरिवाराचे ते आमच्या सर्व श्री पंढरपूर श्री क्षेत्र कडूसनगर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. चंद्रमा गार्डनमध्ये आमचे मित्र कैलासभाऊ दुधाळे यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे. अतिशय आनंद होतो की कैलास हा लहानपणापासून मी आणि तो सोबत होतो, तर त्यांनी खूप गरिबीच्या हालाकीत दिवस काढले आणि आज एवढ्या उंचीवर जाऊन पोचलाय की भरपूर क्षेत्रातले मान्यवर आज इथं त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी पण माझ्याकडून कैलास भाऊला इथून पुढे असंच त्याच्या हातून सामाजिक कार्य चांगलं यशस्वीपणे हो ही शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने एक अवलिया समाजसेवक म्हणून ज्यांची पूर्ण तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळख असलेले कैलासभाऊ दुधाळे यांच्या आज माणुसकी जिवंत आहे या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने ही जी काही गर्दी झालेली आहे, ही गर्दी कुठल्याही प्रकारे बोलवलेली किंवा कुठल्याही प्रकारे मागवलेली गर्दी नसून ही त्यांच्या बंधूंचा अखंड प्रेरणास्रोत तानाजी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले कैलासभाऊ दुधाळे यांच्या कार्यक्रमासाठी जमा झालेली गर्दी ही पूर्णपणे त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे जमा झालेली आहे आणि हेच त्यांच्या कामाची पावती देणारे एक खूप मोठं उदाहरण आहे. कैलास भाऊंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी माझ्या वाळुंज परिवाराकडनं तसेच माझ्या राजगुरुनगर नगर परिषदेमार्फत फार फार शुभेच्छा. त्यांच्याकडनं अशीच सेवा घडो आणि ही सेवा घडत असताना कुठेतरी आमच्यासारख्या नवख्या मुलांना देखील खूप काही काम करण्यासाठी प्रेरणा मिळो ही त्यांच्याकडनं अपेक्षा. धन्यवाद. आपल्या सर्वांचे सहकारी मित्र, एक रिक्षा चालक आणि एक प्रसिद्ध निवेदक, अतिशय जमिनीवरचा माणूस म्हणलं तरी वावगं